ते दोघे म्हणजे माया आणि शिव, म्हणजे जणू शिव पार्वतीच. हो, पण तसे नाही राहिले. पुरुष सत्ताक पद्धतीने स्त्रीवर अन्याय करायला सुरुवात केली आहे. स्त्रीला अगदी गौण स्थान मिळालेलं आहे. ही बाब फारच गंभीर आहे. तुम्हाला आठवते का? दाखवू का मी? हो, दाखव ना. चला तर मग. नारायण 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 नारायण. हर्षदा, काय झालं काका? ये हर्षदा. आई, ए आई. काय गं? मी काकांकडे खेळायला जाते. बरं. बाबा, काय? मी शेजारच्या काकांकडे खेळायला जाते. बरं. ये खेळायला ये. काका, आज आपण कोणता खेळ खेळायचा? आज आपण सापशिडीचा खेळ खेळायचा. मला तर सापशिडीचा खेळ खूप आवडतो. हर्षदा, बघा सापशिडीचा साप तुला चावेल बरं का? बस. खेळ. अरे वा, छान पडले. किती पडले हर्षदा? 1 2 3 4 5 6. खेळ. किती पडले? खेळ. किती पडले असता? 1 2 3 4 5 6. माझे 3 पडले. 1 2 3. खेळ. किती पडले? 2. खेळ ना मग. कोणी चलो. माझे 6 पडले. 1 2 3 4 5 6. ते काका माझ्याशी काही नीट नाही वागले. ते माझ्याशी नेहमी सारखा खेळ नाही
आता काय रागवतेस? तुला मी त्या कार्टूनचा आवाज कमी करायला सांगितला ना, तरी पण तू वाढवला. म्हणून मी बंदच करून टाकली टीव्ही. चलू बाळा, आपल्या दादाचा मित्र वेदना तुला आली शिकवण्यासाठी. होय. कोण आलं? अरे आलास का? ये ये. आता आम्ही तुझी आठवण काढत होतो. हो का? हो. तनू अभ्यास करते? हो दादा. तुम्ही अभ्यास करा, मी इथे काम करते. चालेल. तनू कालचा गणित केली का? हो दादा. दाखव बर. अरे वा, छान छान. शाबास. तनू असले गणित देऊ? हो दादा द्या. हे सोडव. झालं दादा. खूप चांगलं गणित येतं बघ. आज नाही तू? हो द्या दादा. दादा लांबून बोला. आपण पुन्हा तुला गणित कसा करणार? एक वेळ मी तुझे नाव आईला सांगणार. कर तुझं गणित. कर तू. चालतो मी. जा. तनुश्री, मी येतो मी. अरे हा असा घाईघाईनं का गेला? आणि घाबरल्यासारखं पण वाटलं. काय झालं असेल? तनू तनू पण काय झालं? काय झालं बाळा? काय झालं बाळा? अगं मी
देवा, माझ्या लक्षातूनच गेलं. स्पर्श न करता नजरेतूनही वाईट स्पर्श करता येतो. तो कसा? जरा पाहूया. नारायण, 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 नारायण. इतकी उशीर झालाय, एक रिक्षा पण नाही दिसते. रिक्षा, रिक्षा, एक रिक्षा पण नाही थांबते. रिक्षा, 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 रिक्षा. काय मॅडम कुठे यायचंय? पुण्याला जायचंय. बसा बसा. लवकर चला, उशीर होतोय. हा मॅडम एवढी कसली आहे? काय मॅडम ट्रॅक्टर आले का? तुला काय करायचं? तू रिक्षात चालव. रिक्षा चालतोय. स्पर्श आणि ते छेडछाड करतच होते. नजरेने छेडछाड करणे सोडले नाही. नारदा, पृथ्वीवर सगळे असेच आहेत का रे? नाही देवा, तसं नाही. तुम्ही निर्माण केलेल्या पृथ्वीवर चांगली लोक सुद्धा आहेत. काय म्हणतोस? असे लोक आहेत? हो, त्यांच्या जीवावर ही पृथ्वी चालली आहे. स्त्रियांचा सन्मान करणारी, त्यांना प्रोत्साहन देणारी, त्यांचा आदर करणारी लोक सुद्धा या पृथ्वीवर आहेत. खरं की काय? चला पाहूया. नारायण, 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 नारायण. अरे काय चाललंय? शाळेत आल्या मस्ती सुरू. एक साथ नमस्ते. नमस्ते. बसा बसा. मुलांनो, काल मी शिकवलेली कविता तुम्ही पाठ केली का? हो. शाबास. छान. मुलांनो, आपल्या वर्गातील मुलीचा तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक आला आहे. मुली बाळा इकडे. शाबास. अशीच प्रगती करत राहा. तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. काय? तुम्हाला मार्गदर्शन करायला पोलीस दीदी व कराटे मॅडम सुद्धा येणार आहे. येस. आजी हो का मॅडम? हो, या या. एक साथ नमस्ते. नमस्ते. बसा बसा. मी चिन्मयी, तुमची पोलीस दीदी. आज मी तुम्हाला गुड टच, बॅड टच, निर्भया पथकाबद्दल माहिती सांगणार आहे. मुलांनो, 100 नंबर हा कशासाठी असतो? पोलिसांना बोलवण्यासाठी. अरे वा, खूप छान. आणि 112 हेल्पलाईन नंबर कशासाठी आहे? माहित नाही. हरकत नाही, मी सांगते. 112 हेल्पलाईन नंबर डायल केल्यानंतर तुम्हाला निर्भया पथकाची मदत मिळणार आहे. निर्भया पथक म्हणजे काय दीदी? अरे वा, खूप छान प्रश्न विचारला. विशेष मान्यता भाग म्हणजे शहरातील मुली व महिलांची छेडछाड होऊ नये आणि कोणताही वाईट प्रकार घडू नये यासाठी निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे तुमच्या रक्षणासाठी आम्ही सज्ज आहोत. मी सांगते. संरक्षणासाठी टँकर याचा वापर केला जातो. ही भर दिली जाते. ही टीप शरीरावर व डोक्यावर मारली जाते. म्हणून जर तुमच्यावर हल्ला केला तर तुम्ही स्वतःचे संरक्षण करू शकता. चला
बघितलं ना नारदा, आता पोलीस दिदी आणि कराटे शिकवणाऱ्या मॅडम पण मुलींच्या मदतीसाठी आली आहे. त्यामुळे मुली आता स्वतःवरचा अन्याय स्वतः दूर करणार आहे. ती आपला नाही सपना बनणार आहे. पण प्रभू, फक्त मुलींना शिक्षण देणे गरजेचे नाही. मग अजून कोणाला नारदा? मुलांना सुद्धा मुलींशी कसे वागावे याचे मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. अगदी बरोबर. कारण प्रभू, प्रत्येक स्त्री ही कुणाची तरी आई, कुणाची तरी बहीण, कुणाची तरी मुलगी व कुणाची तरी बायको असतेच ना. खरे आहे. परपुरुषांनी स्त्रियांशी कसे वागावे याचे मार्गदर्शन करणे गरजेचे आहे आणि हे शाळेतूनच देणे आवश्यक आहे. स्त्रीला सबला करते मुलाची, तिचा प्रतिकार ती स्वतःच करेल. पण तशी तिची तयारी करून घेताय, तशी पुरुष वर्ग याप्रमाणे वागणार नाही याची मानसिकता